मंडळी, काही वेगळं खायची इच्छा असेल तर आज आपण झटपट अगदी 10 मिनिटात बनणारी चमचमीत भाजी बनवतोय। पाहूयात कशी बनवायची ते। तर यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवलेली आहे। यानंतर 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं खमंग सुगंध यायला लागला की यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालायची आहे। यानंतर एक मोठा स्लाइस केलेला उभा कट केलेला कांदा घातलाय। कांदा छान स्लो गॅसवर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, याचा रंग बदलेपर्यंत। कांद्याचा रंग हळूहळू बदलू लागलाय, मऊ झालाय कांदा। आता 1 मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे। खमंग सुगंध सुटेपर्यंत ही पेस्ट सुद्धा चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। आता पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजेच बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातली आहे। आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे, छान शिजवून घ्यायचे आहेत। तर मसाले मस्त शिजलेले आहेत। आता हिवाळा सुरू आहे तर हिरवे मटार भरपूर बाजारात आलेले आहेत। तर इथे मी अर्धी वाटी हिरवे मटार घातले आहेत। थोडंसं पाणी घालायचं आपल्याला। हे वाटाणे हिरवे मटार छान शिजवून घ्यायचे आहेत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं हे हिरवे मटार छान शिजवून घ्यायचे आहेत। तर 5 मिनिटं झालेली आहे, पाहूया। रंग बदललेला आहे, हिरवे मटार सुद्धा आपले छान शिजवून झालेले आहेत। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे। मटारचा कलर चेंज झाला, याचा अर्थ हे मटार आता छान शिजलेले आहेत। आता मी इथे उकडलेले 4 बटाटे फोड्या अशा करून घेतलेले आहेत, रफली चॉप केले आहेत। आता हे बटाटे सुद्धा यामध्ये घातले। यानंतर 2 मोठे उभे स्लाइस केलेले टोमॅटो घातलेत। थोडीशी कसुरी मेथी घालायची, यामुळे फ्लेवर भाजीला खूप छान येतो। चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता इथे गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे, तर मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्ही कधी अशा पद्धतीने ही भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। चवीला ही भाजी खूपच अप्रतिम लागते। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केलं आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त रंग आलेला आहे। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला म्हणजे स्लो गॅसवर 5 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटं झालेली आहे, पाहूया। मस्त भाजीला रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही भाजी खायला अप्रतिम लागते। चपाती बरोबर किंवा नान बरोबर, पुरी बरोबर खायला खूपच मस्त लागते। कधी बनवली नसेल तुम्ही तर नक्की बनवून बघा। अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। आता ही भाजी अजून चमचमीत बनवण्यासाठी आपण फोडणी देणार आहोत। तर इथे मी 1 मोठा चमचा तूप गरम केलंय। आता या गरम केलेल्या तुपामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं खमंग सुगंध यायला लागला की कढीपत्ता घालायची। यानंतर इथे मी थोडेसे आल्याचे स्लाइस करून घेतलेत, लांब लांब तुकडे करून घेतलेत, ते सुद्धा घालायचे आहेत। आता 2 हिरव्या मिरच्या मी स्लाइस कट करून घेतल्यात, त्या सुद्धा घालायच्या। आता हा खमंग तडका या भाजीवर घालायचा आहे। तुम्ही विश्वास ठेवणार नाही, ही भाजी खायला अप्रतिम लागते। मिक्स करून घ्यायची आहे ही फोडणी। ही भाजी रोटी बरोबर सुद्धा खायला मस्त लागते। पुरी भाजी म्हणून पुरी बरोबर खाऊ शकता, नान बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर किंवा डाळ नसेल तर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर मंडळी, नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।